16 कोटी रुपये खर्च आहे। आमचा या ठिकाणी बोलायला लागेल की आनंदनगर भाग आणि मातंग वस्ती या ठिकाणी दोन्ही ठिकाणी हा खर्च आलाय। खरा तेवढा खर्च झालाय का? रस्ते आंदोलनासाठी या ठिकाणी 3,12,14,839 रुपये। रस्त्याचं काय झालं? आपले रस्ते पावसाळ्यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे कसे वाहून गेले या आणि सुवर्ण जयंती नगर उत्सव अभियान याच्यामध्ये कमीत कमी 9 कोटी रुपये खर्च केलेले आहेत। मित्रांनो, हे 5 वर्षाचं अंदाजपत्रक मी आपल्याला सांगतोय। याच्यामध्ये मागच्या सरकारने 43,50,39,371 रुपयाची उधळपट्टी केलेली आहे। जेजुरीच्या तिजोरीला रिकाम या ठिकाणी केलेलं आहे। खराच तेवढा विकास झाला का? कुणासाठी तो झाला याचा देखील मतदारांनी विचार केला पाहिजे आणि परिवर्तन या ठिकाणी करून दाखवलं पाहिजे। पूर्णपणे या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे, हे पुराव्यासहित आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो। मित्रांनो, या ठिकाणी आपला सर्वात महत्वाचा प्रश्न की जो कचरा या ठिकाणी 2 प्रकारचा होतो। एक, भाविक या ठिकाणी येतात, भाविक या ठिकाणी येऊन पत्रावळी असेल त्या ठिकाणी त्यांचं चिंचेच्या बागेतलं कचरा असेल तो सगळा तयार होतो। त्या पत्रावळ्या आणि बाकीच्या गोष्टी गोळा करणे आणि जेजुरीतला कचरा गोळा करणे ह्याच्यासाठी जे टेंडरिंग केलेलं आहे, 1 वर्षाचं टेंडरिंग केलेलं आहे मित्रांनो, खूप मोठी। याच्यामध्ये 1,53,25,037 रुपये दिले आपण। कशासाठी दिले? रस्ते झांडे 22 किलोमीटरचे रस्ते टेंडरिंग आहे 62,11,704 रुपये। नीट ध्यानात घ्या, 1 वर्षासाठी प्रतिदिनी जेजुरीतले रस्ते रोज 22 किलोमीटर झाडायचे। केवढ्याचं दिले हे? 62,11,704 रुपये। मुद्दा नंबर 2, अंतर्गत गटारे साफ करणे 44 किलोमीटरची गटारे रोज साफ करायची बरं का मित्रांनो। त्याला किती दिले? 36,57,850 रुपये वार्षिक, पण प्रतिदिन गटारे साफ करायची। दुसरा, आमच्या भगिनींना ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायला लावला। त्यासाठी किती पैसे खर्च केले? फक्त गोळा करणे आणि फेकून देणे यासाठी 54,55,483। मला सांगा, 1,53,25,037 रुपये तुम्ही कुठल्या वर्षी पेड केलेत माहिती का? ज्या वर्षी करोना होता, ज्या वर्षी घर दारामध्ये लोक स्वतःचा जीव वाचत होते, त्या काळामध्ये या जेजुरी सरकारने याची, दादा माझ्याकडे याची वर्क ऑर्डर देखील आहे, मी वर्क ऑर्डर दाखवतोय। कुठलाही पुरावे विना दादा मी या ठिकाणी आपल्या समोर बोलणार नाहीये। आपण मला सक्त वॉर्निंग केलेली आहे, जयदीप जे बोलशील ते पुराव्याशिवाय बोलू नको। या ठिकाणी मला आणखीन दादा काही गोष्टीचा उहापोह या ठिकाणी करायचा आहे की जेजुरीला पुरस्कार मिळाला। कुठला पुरस्कार मिळाला म्हणले? मला इथं सांगा, ODF++ म्हणजे काय? कोणी सांगू शकताय? आपल्या जेजुरीला हागणदारी मुक्त पुरस्कार मिळालेला आहे। जी गावातली शौचालय आहेत त्या शौचालयामध्ये महिला आणि पुरुष असे 2 कंपार्टमेंट असतात। त्याच्यामध्ये पुरुष जर त्या ठिकाणी गेला तर तो बाहेर आल्यानंतर त्याच्या हातामध्ये या ठिकाणी बेसिन असणार आहे, हँडवॉश असणार आहे, नॅपकिन असणार आहे, आरसा असणार आहे आणि स्वच्छ पाणी त्या ठिकाणी त्याला मिळणार आहे। हे कुठं सांगतोय मी? सार्वजनिक शौचालयामध्ये बरं का। आणि महिला वर्ग असेल तर महिलेच्या ठिकाणी एक अटेंडन्स महिला देखील तिथं असेल। काय हो, ही खरी परिस्थिती आहे का जेजुरीची? आपल्या ही खरी परिस्थिती आहे का? मग तुम्ही कशाचा पुरस्कार घेताय? आपण जर आता जेजुरीतल्या सार्वजनिक शौचालयामध्ये गेलो तर परिस्थिती अशी आहे की जिथं भाजी मंडई केलेली आहे त्या ठिकाणच्या धालेवाडी असेल, कोथळ असेल, तुमचं दौंडेमाळा असेल, या ठिकाणची लोक भाजीपाला घेऊन येतात। त्या महिलांना अक्षरशः त्या ठिकाणी त्या बाथरूम मध्ये गेलं तर बाहेरून उलट्या करतात। ही परिस्थिती आपल्या जेजुरीची करून ठेवली आहे आणि लाखो रुपयाचा त्या ठिकाणी यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। अजून त्या ठिकाणी मला काही 2-4 गोष्टी सांगायच्या महत्वाच्या आहेत। जेजुरीमधलं लाईटचं टेंडर, ज्या स्ट्रीट लाईट आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये स्ट्रीट लाईट या ठिकाणी यांनी लावलेल्या, पण किती लाईट त्या ठिकाणी चालू आहेत? जेजुरीमध्ये हे टेंडर कुणाचं होतं? हे टेंडर होतं साई मल्हार। आणि या साई मल्हारचे करता करविता या ठिकाणी कोण आहेत तर आपल्याला तो पुरावा मी या ठिकाणी देत आहे। त्याचं टेंडरिंगचं साधारणतः 1.5 कोटी रुपयाचं टेंडर दिलं गेलेलं आहे। हे साई मल्हारचं टेंडर माझ्याकडे आहे आणि या साई मल्हारमध्ये आपण बघितलं तर भाडे करार केलेला आहे, त्याच्यामध्ये पार्टनरशिप डीड केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की सोनवणे रमेश सचिन, दादा अंकुश
फडतरे आणि अनिल विष्णू पोकळे ही त्या लोकांची नावं आहेत की जी लोकांनी आतमध्ये साई मल्हारचं टेंडर घेतलेलं आहे. माझ्याकडे दादा एवढे पेपर आहेत, या सगळ्या पेपर मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की साई मल्हार टेंडरनी जेजुरीच्या ऑफिसवरती, जेजुरीच्या इमारतीवरती जो सोलर बसवलेला आहे त्याचं काहीतरी कोटी रुपयाचं काम त्या साई मल्हारने घेतलेलं आहे. जेजुरीतल्या लाईटचं काम आहे, 7,000ची लाईट तुम्ही त्या ठिकाणी 42,000 रुपयाला कशी लावू शकला, हा आमचा या ठिकाणी जनतेचा सवाल आहे. हा पैसा तुमच्या घरचा नव्हता, हा पैसा जनतेचा होता आणि 3-3 वेळा रस्ते या ठिकाणी केलेत. एकाच रस्ता 3-3 वेळा जेजुरीतला का तुम्ही केला, हा या ठिकाणी आमचा जनतेचा सवाल आहे. त्या प्रकारचं सोलर पॅनलचं मी या ठिकाणी दादांना पुरावा दिलेला आहे आणि देणार पण आहे. या ठिकाणी घरपट्टीवाडीला आम्ही विरोध केला, जेजुरीकरांनी त्या ठिकाणी साथ दिली, गाव बंद ठेवलं. यांनी ठराव करून पाठवला. बारामती, तुम्हाला सांगतो सासवड, भोर या सगळ्या नगरपालिकांनी, दादांच्या नगरपालिकेने देखील त्या ठिकाणी सांगितलं आमची परिस्थिती नाहीये भरायची, पण तुम्ही का त्या ठिकाणी ठराव करून पाठवला. माझ्या पत्रावरती विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही ठराव करून नंतर पाठवलाय. गावाचा आक्रोश बघून की आम्ही घरपट्टीमध्ये 10% सूट देऊ. अरे आपली जेजुरी नगरपालिका ही गरीब नगरपालिका आहे. भावी भक्त या ठिकाणी आले तर आपलं पोट चालते. नुसत्या बोलटापा. मागच्या वेळेस काय सांगितलं शेवटच्या सभेमध्ये की आम्ही जेजुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अश्वारूढ पुतळा दादा चौकात बसवून बनले होते. अक्षरशः तुम्ही बघा, मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो, ही शेवटची सभा आहे आमची. त्या शेवटच्या सभेमध्ये त्यांनी काय सांगितलंय की आम्ही विषय नंबर 3 जेजुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा बसणे कामी ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत विचार विनिमय करणे. म्हणजे तुम्हाला 10 वर्ष सुचलं नाही, 5 वर्ष सुचलं नाही तुम्हाला सत्तेमध्ये असताना. ज्या जनतेची तुम्ही मतं घेतली, आपले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही म्हणला होता अश्वारूढ बनवतो म्हणून, का नाही बनवतो त्याचे हे माझ्याकडे पुरावे. तुम्हाला शेवटच्या मीटिंग मध्ये सांगावं लागतंय की आम्ही ना हरकाबद्दल विचार विनिमय करू. काय ही परिस्थिती जेजुरीची आहे. 40 प्रकारच्या वेगवेगळ्या परवानग्या त्या ठिकाणी लागतात आणि तुम्ही साधी परवानगी नाही काढू शकला तर पुतळा कधी तुम्ही बसवायचा. या प्रकारचा अनेक प्रकारचा या ठिकाणी या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, दादा जेजुरीला जर कोण आलं तर निघतानाच घरनं म्हणतं एअरपोर्ट जय मल्हार, सदानंदाचा एअरपोर्ट. आमच्या जेजुरीमध्ये नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांनी काय प्रताप केलाय तर जेजुरीच्या वेशीवरती लिहिलेलं आहे आय लव्ह यू जेजुरी. अरे असायला ते सांगताना जेजुरीमध्ये येणार हे काय गोवा नाहीये. जेजुरी म्हणजे काय गोवा नाहीये. जेजुरी हे धर्मस्थळ आहे, महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. 40,000च्या बोर्डासाठी या लोकांनी 6,52,050 रुपये दिले. मला सांगा, आय लव्ह यू जेजुरी म्हणतो माणूस, काही एअरपोर्ट जय मल्हार म्हणतो. आज यांनी प्रचंड प्रमाणामध्ये जेजुरीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. एक ना हजारो मुद्दे या ठिकाणी सांगता येईल. आताच आदरणीय दादांनी आल्या जेजुरीत पाऊल ठेवलं. मित्रांनो, दादा माझ्या घरी तिथं त्या ठिकाणी औषण आले होते. दादांनी तिथं बसल्या जेजुरीची मी आज जी 10 दिवस झाले ओरडतोय ना की दादा 2008 सालापासून तुम्ही मंजूर केलेली योजना, जेजुरी प्राधिकरणाची योजना तुम्ही चालू करा. आदरणीय दादांनी मित्रांनो जेजुरी प्राधिकरणाच्या योजनेला आज मंजुरी देण्यासंदर्भात पहिला पाऊल उचललेलं आहे. आणि दादांनी आज जेजुरीतून फोन लावलेला मल्हारी मार्तंडाच्या आशीर्वादाने की जयदीप, तुझ्या 70 कोटीची कामाची योजना, पाणी म्हणजे सर्वस्व आहे, पाणी म्हणजे जीवन आहे, हे पाणी घराघरात कोण पोहोचू शकत असेल तर ते आदरणीय दादा आहेत. आणि आम्हाला भक्कम साथ या ठिकाणी दादांनी दिलेली आहे. सगळ्यात मोठा प्रश्न दादाचा असेल जेजुरीचा तो पाण्याचा, तो आपण सोडवलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो ह्यांच्या भूल थापांनी यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे जेजुरी त्रस्त झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय, तत्कालीन सीओ दादा त्यांचं हँडरायटिंग मधलं या ठिकाणचं प्रेस नोट आहे. या प्रेस नोट मध्ये काय म्हणलेलं आहे प्रेस नोट मध्ये दादागिरी करतात, हाणमार करतात, उलटे पालटे ठराव करून घेतात. हे मी जयदीप बारबाई म्हणत नाहीये, मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे. आमचा देखील आवाज तिथं दाबण्याचं काम केलेलं आहे. दादा मी तुमच्याकडे आलो होतो ज्यावेळेस जेजुरी नगरपालिकेमध्ये 7-8 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझी बायको मागच्या आयुष्यभराने पडलेली आहे. दादा आम्ही घडलेल्या चिन्हावरती उभे होतो. दादांकडे मी गेलो. दादा म्हणले जयदीप, तुला सावत्रपणाची भावना जर मिळत असेल, त्या ठिकाणी काँग्रेस सत्ता होती, का तुम्हाला काँग्रेस सोडून बीजेपी मध्ये जायची वेळ आली? तुम्ही जर एवढा विकास केला होता, का तुम्ही काँग्रेस सोडली? हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे. दादा तुम्ही 10 कोटी रुपये त्या ठिकाणी सांगितलं होतं जयदीप,
आम्ही तुम्हाला देऊ आणि जेजुरीचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी आपण निधी खर्च करू. पण दादांना म्हणलं दादा देऊ नका, नाहीतर 30% द्यायला लागतील. दादा म्हणले हरिओम नंतर बघू. मित्रांनो, या गोष्टी अतिशय भयानक, त्यांच्याविषयी बोलायला जास्त वेळ नाही आता आपल्याकडे. आपण काय करणार आहोत ते जेजुरीला सांगितलं पाहिजे. दादांकडनं आपण काय करणार आहोत हे ठणकून सांगितलं पाहिजे. मित्रांनो, हद्दवाढ कशासाठी पाहिजे? हद्दवाढ आज जेजुरीची कुचंबना या लोकांनी करून टाकली. जेजुरीला चारी बाजूने या ठिकाणी 1.5 किलोमीटर जेजुरी ठेवली आहे दादा आमची. मी तुम्हाला सांगतो दादा, 5 किलोमीटर पर्यंत आमची जेजुरी गेली पाहिजे. आणि प्रत्येक नागरिक हा धंद्या पाण्याने नावाने प्रतिष्ठेने बाहेरून कुणी येऊन द्या, आम्ही हक्काने लढायला तयार. दादा तुमची फक्त साथ द्या, तुमची साथ द्या दादा. हद्दवाढ करणे MIDCला दादा जे आदरणीय पवार साहेबांनी 90 साली, तुम्ही त्यावेळेस खासदार होता दादा, माझं वय पण नव्हतं, मी त्यावेळेस तुमचा झेंडा घेऊन पळलेला कार्यकर्ता आहे. ठीक आहे, माझे वडील पवार साहेबांबरोबर असतील, पण दादा आज शब्द येतो, हा पट्ट्या आहे ना मरोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही. जवळ रोज जीव आहे माझ्या अंगात दादा. माझ्या वडिलांसमोर शब्द येतो दादा, माझ्या डोळ्यात पाणी आहे दादा. शपथ, माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो दादा, ही जेजुरी जवळ माझ्या जीवात जीव आहे दादा. तोपर्यंत हा जयदीप दिलीप पारबाई हा माझ्या जेजुरीला फक्त तुम्ही द्यायचा, मी तुमच्या 100% दादा बरोबर असेल. हे बा, ही हद्दवाढ, ही MIDC का पाहिजे आमच्या जेजुरीमध्ये? का तर आमच्या जेजुरीला न्याय मिळाला पाहिजे. 2-2 रुपयासाठी दादा आम्हाला 7व्या ठिकाणी जावं लागतं. दादा माझं ऐकून घ्या दादा प्लीज. दादा तुम्ही जर आता साथ दिली, दादा माझ्या वडिलांसारखे माझ्या पाठीशी उभं राहिला, तर ही जेजुरी तुम्हाला कधीच विसरणार नाही दादा, कधी विसरलेली पण नाहीये. रोहिदास कुंभार असतील, गणेश भाऊ निकोडे पाटील असतील, या ठिकाणी रमेश बायास असतील, मोहन दादा असतील, दिलीप दादा सुद्धा मला सांगत होते, जयदीप तू लढ, मी तुझ्या बरोबर आहे. आणि तू अजित दादाकडे जा, तुझी पाहिजे ते कामं व्हायची असतील तर एकच मदत करू शकतो, आणि ते म्हणजे आपले दादा. दादा आज डोळ्यात पाणी घालून घेऊन मी बोलतोय, आज मी तुमच्या जीवावरती आज जेजुरीमध्ये या माझ्या बरोबरच्या 20 नगरसेवकांना, आणि मी स्वतः नगराध्यक्ष पदावर दादा उभा आहे, खंबीरपणे तुम्ही दादा आम्हाला ही ढोसबाजी करतात, आम्हाला दादागिरी करतात. दादा तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा. हा जेजुरीचा पठ्ठा आहे ना, येलकोट जय मल्हार म्हणून घुसायला आहे ना दादा, आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ दादा, तुमच्यासाठी. आम्ही वीर धरणाचा प्रश्न मी मांडून आणला होता, पण 80 कोटीच्या वीर धरणाच्या प्रश्नाच्या संदर्भातलं दादांनी पहिलं पाऊल आपल्या ठिकाणी उचललेलं आहे. त्याबद्दल आपण दादांचे आभार मानावं तेवढे थोडे. पर्यटनासाठी दादा मी तुम्हाला बोललो, पर्यटनासाठी आमच्या जेजुरीकरांना मदत करा. आपल्या जेजुरीमध्ये पूर्णपणे या ठिकाणी डोंगर माथ्यावरती जे कडेपठार आहे, त्या कडेपठारावरती वयोवृद्ध लोक जाऊ शकत नाहीत. त्या ठिकाणी सुकडेश्वर पंडेश्वर, त्या ठिकाणी मोरगाव पार, मोरधारा, अशा प्रकारचे त्या ठिकाणी भरपूर ठिकाणं बघण्याची आहे. जेजुरीमध्ये भावी भक्त आले तर 1.5 तासच थांबतात. आमची विनंती आहे दादा, हे ज्या गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी कुणावरती अन्याय न होता वयोवृद्ध लोक कडेपठाराला पोहोचू शकतील. दादा या ठिकाणी बायोमाइनचा प्रकल्प, हा घनकचऱ्याचा प्रकल्प, हा खूप कॉस्टली प्रकल्प आहे. हा प्रकल्प या मागच्या सरकारने 2.5 कोटी रुपयाचा गुंडळून टाकला. हे जे फोटो नुसते दाखवले, प्रकल्प अस्तित्वात आला नाही. जेजुरीमध्ये फक्त भ्रष्टाचारच झालेला आहे. माझी तुम्हाला विनंती दादा, तुम्ही साथ द्या. जेजुरीकरांना तुम्ही आम्हाला साथ द्या. घरामधलं आम्ही मोडून तुमच्या बरोबर राहू, ही माझी तुम्हाला या ठिकाणी वचन आहे. जयदीप पारबाईचं, जयदीप दिलीप पारबाईचं, आम्ही सर्वजण, गणेश शेठ निकोडे पाटील, रोहिदास भाऊ, पयास साहेब, मोहन दादा, घ्यावी तितकी दादा. ही 18 पगड जातीचं गाव आहे. आता अख्खं गाव फार कोलाटी समाज असेल, आमचा गुरुकुली वीर घडशी समाज असेल, मुस्लिम बांधव असतील, त्या ठिकाणी आमचं निकोडे पाटील कुटुंब असेल, 14 प्रकारची कुटुंब या ठिकाणी, 14 प्रकारच्या 18 पगड जातीचं गाव हे या ठिकाणी एकत्र आले. दादा आमच्या पाठीशी भाई पुतळे येऊन बोलतोय, तुम्ही साथ द्या. आई शपथ सांगतो, जिंदगीभर मागणी सोडायची नाही दादांना. एकच वादा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी. जयदीप पारबाईची ही शेवटची निवडणूक असेल, आपण मला साथ द्या. पुढचं माझ्याकडनं काय होईल ते सांगता येणार नाही, पण ही शेवटची साथ द्या. माझ्या पाठीशी उभं राहा, अजित दादांच्या पाठीशी उभं राहा, दिलीप दादांची पाठीशी उभं राहा, गणेश निकोडे पाटील, मी, रोहिदास भाऊ आणि आम्ही सर्वच असंख्य या ठिकाणी 2 महिने आले पळतोय. सर्व जेजुरीला जाती धर्माला आम्ही एकत्र केलेलं आहे. आम्हाला साथ द्या. निश्चितपणे या जेजुरीला सोन्याची करून दाखवेल, हा वादा देतो अजित दादांच्या वतीने. जय मल्हार.
धन्यवाद जयदीप भैया. यानंतर आपले जेजुरी नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणारे 10 प्रभागातील 20 उमेदवार यांचा परिचय पुणे जिल्ह्याचे